नमस्कार. प्रेमसाधना. जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ डॉक्टर एरिक फ्रॉम यांचे द आर्ट ऑफ लिव्हिंग हे पुस्तक जगातल्या अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेले आहे. त्याच्या लक्षावधी प्रती खपले आहेत. प्रेमासाठी प्रत्येक माणूस हा आतून आसूसलेला असतो, कारण खरे प्रेम हाच मानवी अस्तित्वाच्या मूळ समस्येवर एकमेव तोडगा आहे. माणसाचे आंतरिक दुःख व एकाकीपणावर उत्तर आहे. पण प्रेम म्हणजे मुळात काय? वात्सल्य, बंधुप्रेम, वैषयिक प्रेम, स्वतःवरचे प्रेम, ईश्वरावरचे प्रेम, या प्रेमाच्या विविध रूपांची वैशिष्ट्ये काय आहेत? खरे प्रेम करण्याची क्षमता व्यक्तींमध्ये नसण्यामागे कोणती कौटुंबिक आणि मानसशास्त्रीय कारणे असतात? यासारख्या प्रश्नांची सखोल चर्चा या पुस्तकात केली आहे. पण प्रेम म्हणजे काही एखादा तात्कालिक भावनिक उन्माद नव्हे, गंमत नव्हे, आपोआप पदरात पडणारी गोष्टही नव्हे. फक्त विवेकी निकोप मनोवृत्तीच्या सत्वशील व्यक्तीच प्रेम करू शकतात व निभावून नेऊ शकतात. प्रेमशून्य परिस्थितीतही त्या स्वतःचे मानुष आत्मभान जोपासून असतात. ही माणसे फक्त स्वतःचे व प्रिय व्यक्तींचेच नव्हे, तर अखिल मानवांचे जीवन मुक्त, आनंदमय आणि सफल करू बघतात. प्रेमाच्या राज्याची दारे केवळ अशाच माणसांसाठी खुली असतात. आणि त्या राज्यात प्रवेश हवा असेल तर स्वतःला प्रयासपूर्वक घडवावे लागते, साधना करावी लागते. या साधनेची तपशीलवार मांडणी हे या पुस्तकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. प्राध्यापक शरद नावरे यांनी मराठीत केलेले हे रूपांतर अत्यंत सकस आहे, वाचनीय आहे आणि तरुण मुलांच्या मनावर खोलवर स्पर्श करणारे आहे. याची प्रथम आवृत्ती ही मी करून ठेवलं पाहिजे. सुधीर बेडेकर यांनी मागोवा प्रकाशनतर्फे प्रकाशित केलेली आहे. सन 2011 जानेवारी. तर यातल्या काही भागाचं मी वाचन करतो. प्रकरण 1. प्रेम करण्याची कला. आपला विषय आहे प्रेम आणि त्याचे स्वरूप. प्रेम म्हणजे काय, ते कुणी करावे, कधी करावे, कसे करावे, वगैरे वगैरे. प्रेम ही कला आहे का? असेल तर इतर कला शिकताना ज्याप्रमाणे त्यांचे ज्ञान करून घ्यावे लागते, तसेच प्रेमाचेही ज्ञान मिळवावे लागेल. इतर कला अंगी बाणवताना जसे कष्ट करावे लागतात, तसेच प्रेम अंगी बाणवण्यासाठी सुद्धा कष्ट घ्यावे लागतील. की प्रेम म्हणजे एक स्वर्गीय सुख देणारा अनुभव आहे. जे नशीबवान आहेत त्यांनाच फक्त तो मिळतो. मग सगळ्यांच्या नशिबात थोडाच तो असणार. बऱ्याच लोकांना असे वाटते की प्रेम ही अंगी बाणवण्याची कला नसून काही मूठभर लकी माणसांच्या वाट्याला लकीली येणारा अनुभव आहे. पण आपण असे दाखवून देणार आहोत की प्रेमाचा अनुभव प्रत्येकाला घेता येणे शक्य आहे. मात्र त्यासाठी प्रेमाबद्दलच्या भ्रामक कल्पना आधी काढून टाकायला हव्यात आणि मनापासून प्रयत्न करण्याची तयारी हवी. हे जर केले तर माणसाच्या अगदी आवाक्यात असणारा आणि तरीही त्याच्या स्वतःच्याच चुकांमुळे त्याला सतत हुलकावणी देणारा पृथ्वीवरील सर्वोच्च आनंदाचा ठेवा त्याला प्राप्त करून घेता येईल. जीवनाप्रमाणे प्रेम देखील एक कला आहे आणि ती जर शिकायची असेल तर संगीत, चित्रकला, सुतारकाम, वैद्यकीय, अभियांत्रिकी
या कला शिकताना आपण जे करतो तेच करायला हवे. कला शिक्षणाचे 2 भाग असतात, एक ज्ञानात्मक आणि व्यवहारात्मक, थिअरी आणि प्रॅक्टिस. समजा वैद्यक कला शिकायची असेल तर मला माणसाच्या शरीर रचनेचे आणि रोगांचे व्यवस्थित ज्ञान मिळवायला हवे. पण केवळ ज्ञानाने भागत नाही, माझे ज्ञान आणि प्रत्यक्ष व्यवहार यांची सांगड घालायला हवी. निरंतर अभ्यासानंतर ही सांगड माझ्या स्वभावाचा भाग बनून मला अवगत झालेली असते. एखाद्या कलेवर प्रभुत्व मिळवायचे असल्यास ज्ञान आणि व्यवहार यांना आणखी एका गोष्टीची जोड देणे आवश्यक असते, आणि ती म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्ती. त्या कलेवर प्रभुत्व मिळवणे या व्यतिरिक्त इतर कोणतीही गोष्ट अधिक महत्त्वाची वाटता कामा नये. ध्यास घ्यायला हवा तो फक्त कला साधनेचाच. हे संगीत, वैद्यकीय आणि सुतारकामाबद्दल जेवढे खरे आहे तेवढेच प्रेमकलेबद्दल सुद्धा. आणि इथेच कदाचित आपल्याला पडलेल्या यक्ष प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. प्रेम, मानवी अस्तित्वाच्या समस्येवर तोडगा. प्रेमाचे ज्ञान करून घ्यायचे असेल तर आधी माणसाचे मानवी अस्तित्वाचे ज्ञान करून घ्यायला हवे. तर प्राण्यांमध्ये प्रेमभावना असते का? काही प्रमाणात असते खरी. म्हणजे आपण ज्याला प्रेम म्हणतो अगदी तसेच नसले तरी त्यासारखे काहीतरी प्राण्यांमध्ये देखील परस्परांबद्दल असते. पण प्राण्यांमधील प्रेमभावना म्हणजे त्यांच्या सहज प्रेरणांच्या रचनेचा एक भाग असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर प्राण्यांमधील प्रेमभावना ही उत्क्रांतीच्या प्रक्रियेमधून निसर्गाकडून त्याला मिळालेली भेट असते. माणूस हा प्राणी आहे का? होय आणि नाही. तो निसर्गाचा भाग आहे का? पुन्हा होय आणि नाही. तो जन्मला निसर्गात, इतर प्राण्यांप्रमाणे निसर्गात उत्क्रांत होत गेला. इतर प्राण्यांच्या तुलनेने फारच क्षीण प्रमाणात त्याला निसर्गाकडून सहज प्रेरणांचे संरक्षण कवच मिळाले. माणूस दुबळा आहे, परावलंबी आहे. गाईचे वासरू जन्मल्यानंतर तासाभरातच बागडायला लागते. माणसाचे मूल रांगणे, बसणे, उभे राहणे वगैरे टप्प्यातून जात स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी 1.25 वर्ष घेते. पण हे झाले शारीरिक पातळीवर. त्याशिवाय आईची माया, पित्याचे छत्र, मित्रांची सोबत, देव, दैव किंवा तत्सम गोष्टींवर विश्वास या कुबड्यांचा आधार घेत आणखी वेगळ्या अर्थाने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्याला निदान 18 वर्षे तरी लागतात. मानवी अस्तित्वाची समस्या. पायावर उभे राहण्याच्या या दीर्घ प्रवासात माणूस जेव्हा भाषा शिकायला लागतो, इतर मनुष्यांबरोबर संवाद करायला लागतो, त्या क्षणापासून निसर्गाला ओलांडायला लागतो. भाषा ही अद्भुत गोष्ट आहे. माणसाला त्याचे मानवी संचित खुले करून देणारी जादूची किल्ली आहे. लहान बाळाने उच्चारलेला पहिला अर्थपूर्ण आणि सहेतुक शब्द म्हणजे माणूसपणाकडे त्याने टाकलेले पहिले पाऊल असते. निसर्गपणाकडून मूल माणूसपणात शिरायला लागले की निसर्गापासून तुटायला लागते. एकदा माणूस निसर्गापासून तुटला की त्याला परत निसर्गात जाता येत नाही. भालू, बगिरा, आकडू पकडू बरोबरचा संबंध तोडून मोगली राधेकडे गेला की पुन्हा जंगलात परतणे त्याला शक्य नसते. नंदनवनातून हाकलून दिलेले ॲडम आणि ईव परत नंदनवनात जाऊ शकत नाहीत. द्वारावर द्वाररक्षक देवदूत नंग्या जळत्या तलवारी घेऊन उभे असतात. लहान मूल आणि समग्र मनुष्यजात या दोन्हींच्या बाबतीत एक गोष्ट सारखीच आहे. निसर्गापासून एकदा तुटले की पुन्हा निसर्गाकडे जाण्याच्या वाटा बंद होतात. आता पुढे जायला हवे. पण माणसाचे पुढे जाणे काय असते? पुढे जाणे म्हणजे माणूसपणाकडे जाणे.
हे माणूस पण निश्चित ठरलेलं नाही. निश्चित निसर्ग आणि अनिश्चित माणूसपण हे माणसाचे दुहेरी अस्तित्व म्हणजे मानवी अस्तित्वाचे कोडे. माणूस असण्याची मूळ समस्या. गीतेमध्ये ही समस्या सोडवायचा एक प्रयत्न आहे. अव्यक्तादिनी भूतानि व्यक्तम मध्यानि भारत अव्यक्त निधनान्यय तत्र का परिवेदना. म्हणजे जन्मापूर्वीचे आणि मृत्यूनंतरचे प्राणीमात्रांचे अस्तित्व अव्यक्त आहे. या दोन टोकांमध्ये अस्तित्व व्यक्त झालेले असते, एवढेच. यात शोक करण्यासारखे आहे तरी काय. द्वापार युगातील अर्जुनाचे यामुळे कदाचित समाधान झाले असेल, पण आधुनिक माणूस अर्थात कलियुग का अर्जुनला हे स्पष्टीकरण पटत नाही. त्याच्या दृष्टीने मनुष्य जन्मतो त्या क्षणी अनिश्चिततेच्या गर्तेत ढकलला जातो. आणि माणसाच्या आयुष्यात निश्चित काय असते. आत्तापर्यंत घडून गेलेल्या गोष्टी म्हणजे भूतकाळ निश्चित आहे, आणि भविष्यामध्ये जर काही निश्चित असेल तर तो म्हणजे मृत्यू. हा क्षण आणि मृत्यूचा क्षण या दोन्हीतील अंतर मात्र संपूर्णपणे अनिश्चित आहे. ही अनिश्चितता माणसाला सैरभैर करते. माणसाचे असतेपण जसे अनिश्चित तसे त्या असतेपणाचा गुण म्हणजे माणूसपण देखील अव्याख्येय. ही अनिश्चितता माणसाने स्वतः निवडलेली नाही, ती त्याच्यावर लादली गेलेली आहे. लाई हयात आए कजाले चली गए, अपनी खुशी न आए न अपनी खुशी चले. माणसाला विचारशक्तीची देणगी लाभलेली आहे. ही विचारशक्ती म्हणजे सत्सद विवेकबुद्धी, चांगले आणि वाईट यांच्यात तारतम्य करण्याची शक्ती. ही सर्वाठायी असतेच. तिचा जाती धर्माशी, आर्थिक स्थितीशी किंवा वयाशी संबंध नाही. असे असूनही समाजात एवढा अविवेक का माजला आहे याची उत्तरे प्रत्येकाने शोधायला हवी. पण तो वेगळा विषय आहे. तूर्तास आपण माणसाच्या विवेकशक्ती आणि जाणीवेबद्दल विचार करूया. माणसाला जशी स्वतःची जाणीव असते तशीच आपल्याशी संबंधित इतर माणसांची देखील. आपल्या भूतकाळाची तसेच भविष्यकाळातील शक्यतांची देखील. या जाणीवेच्या बळावर तो स्वतःला इतरांपासून वेगळे काढू शकतो. स्वतःला इतरांपासून वेगळे काढू शकणे ही मानवी जाणीवेची शक्ती त्याला त्याच्या तोटक्या आयुष्याची देखील जाणीव करून देते. आपण आपल्या इच्छेनिरपेक्ष जन्मलो आणि इच्छेविरुद्ध मरणार. ज्याच्यावर आपण प्रेम करतो ते माणूस आपल्या आधी किंवा नंतर मरणार. आपण एकटे आहोत, आपण एकटे आलो, एकटेच जाणार, अशी मृत्योन्मुख जाणीव माणसाला हतबल करते. निसर्ग आणि समाज यांच्या शक्तीपुढे आपण असहाय्य असल्याचे त्याला कळून चुकते आणि त्याचे अस्तित्व पिंजऱ्यातील प्राण्यांपक्षाप्रमाणे किंवा कैदखान्याप्रमाणे असह्य ठरते. अलगपणाच्या पिंजऱ्यातून बाहेर पडून कुठल्या न कुठल्या प्रकारे माणसाने इतर माणसाबरोबर संबंध प्रस्थापित करणे त्याला भाग असते. अन्यथा स्वजाणीव त्याला ठार वेडा करते. एकलेपणाच्या तुरुंगातून बाहेर येऊन इतरांशी जुळणे ही माणसाच्या मनोरचनेची प्राथमिक गरज आहे. एकलेपण चिंता निर्माण करते आणि माणसाच्या सर्व चिंतांचे मूळ त्याच्या एकलेपणात आहे. एकलेपणाची आग म्हणजे चिंता आणि चिंता म्हणजे आगीशिवाय जळणारी चिता. एकलेपण, अलगपण म्हणजे तोडले जाणे, आपल्यातील मानवी शक्तींचा उपयोग करण्यास अक्षम बनणे. अलग होणे म्हणजे असहाय्य होणे, आजूबाजूचे जग, त्यातील माणसं आणि वस्तू यांचे स्पर्श हरवणे. बाह्य जग आपल्या जाणीवेद्वारा आपल्या अस्तित्वात शिरते आहे, पण आपल्याला काहीच प्रतिसाद देता येत नाही अशी कुंठित अवस्था. माणसाच्या मनाची रचना समजण्यासाठी वर्षानुवर्ष चालत आलेल्या लोककथांचा आणि प्राककथांचा फार उपयोग होतो.
उदाहरणार्थ बायबलमध्ये दिलेली ॲडम आणि ईवची कथा. ॲडम आणि ईव यांना सेमिटिक धर्मात म्हणजे यहुदी, ख्रिश्चन, इस्लाम धर्मात आद्य नरनारी मानले गेले आहे. ईश्वराने त्यांची निर्मिती करून त्यांना नंदनवनात ठेवले. नंदनवन म्हणजे निसर्गाबरोबरची तादात्म्य अवस्था. ईवला नंदनवनात ज्ञानवृक्ष दिसला. तिने ॲडमला सांगून त्याचे फळ तोडवले आणि खायला लावले. हा ईश्वरी आज्ञेचा भंग होता. पण आज्ञाभंगाचे स्वातंत्र्य ॲडम ईवनी घेतले. ती निसर्गापासून माणूसपणाकडे येण्याची सुरुवात होती. ईश्वराने त्यांना नंदनवनातून हाकलून लावले. बायबल सांगते की नंदनवनातून बाहेर पडल्यानंतर ॲडम ईवने परस्परांकडे पाहिले आणि त्यांना स्वतःची भयंकर शरम वाटली. नग्नतेबद्दलच्या आजच्या आपल्या संकल्पनातून ॲडम ईवच्या शर्मेकडे पाहता येणार नाही. तेव्हा या कथेचा अर्थ कसा लावायचा? ज्ञानवृक्षाचे फळ खाल्ल्याने ॲडम ईव या दोघांनाही स्वतःची जाणीव झाली. आपण अलग आणि परस्परांपासून देखील वेगळे असल्याचे कळून चुकले. या जाणीवेतून अटळपणे सैरभरता दाटून आली. परस्परांबद्दल अद्याप प्रेमभावना नसल्याने ते दोघेही अलगपणाच्या कुंपणातच बंदिस्त होते. तात्पर्य, माणसाला स्वतःच्या अलगपणाची जाणीव असूनही प्रेमाद्वारे ही अलगता नष्ट करण्याचे तंत्र अवगत नसणे ही लज्जास्पद गोष्ट आहे. माणसाच्या मनातील न्यूनगंडाचे, पापभावनेचे आणि चिंतेचे ते आदिम कारण आहे. एक प्रश्न अनेक उत्तरे. शतकानुशतके माणसापुढे एकच एक यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे. आपल्या एकटेपणाचे काय करायचे? जमीन से बेगाना, फलक से जुदा असलेल्या आपल्या स्वतःचे काय करायचे? मान्य, आपण या शब्दात नाही विचार करत. बुद्ध, शिवाजी, सॉक्रेटिस, नेपोलियन, क्लिओपात्रा, द्रौपदी, होमर, मार्क्स, गार्गी, अकिलस, हमुरब्बी, कुमार, किशोरी, मनसूर, शेक्सपियर यांच्या पुढचा प्रश्न वेगळा होता असे नाही. माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्नच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे मांडून घेतला आणि उत्तरे देखील शोधली वेगवेगळ्या दिशांना. पण केवळ मोठी माणसेच हे करतात असं नाही. बस्तरची आदिवासी स्त्री किंवा शीख अतिरेकी, बिहारच्या कोळशाच्या खाणीतला मजूर किंवा महाराष्ट्रातला सधन शेतकरी, PMTचा बस कंडक्टर किंवा अक्कलकोटच्या महाविद्यालयातील प्राध्यापक, सॉफ्टवेअर इंजिनियर, कायदेशीर वकील किंवा फायदेशीर गुटखा कारखानदार, सारी दुनिया का बोझ उचलणारा कुली नंबर 1, रांधणारी, वाढणारी, उष्टी काढणारी किंवा करिअर आणि फिगर मेंटेन करणारी, सायकलवरून दारूचे फुगे पोचवणारे, टोळी युद्ध करणारे, टोळी नृत्य करणारे, एड्सची पर्वा न करता वेश्यागमन करणारे, गर्दीची पर्वा न करता लोकलला लटकणारे, चाकूचा धाक दाखवून खंडणी वसूल करणारे, बायकोला फसवणारे, खून करणारे, कोथळा काढणारे, रॉकेल ओतून जाळणारे, कांदा महाग करणारे, परीक्षेत सुपरवायझरला हटकणारे, अंताक्षरी गाणी म्हणणारे, 3 तास टाईमपास हसवणारे आणि हसणारे सर्वच जण शोधत असतात अस्तित्वाच्या कोड्याचे उत्तर. अस्तित्वाचे कोडे अस्तित्वाबरोबर नाही जन्माला आलेले. दुसऱ्या महायुद्धात होरपळलेल्या जीवांचे आक्रंदन आणि यंत्रसंस्कृती आणि आधुनिकता आणि अस्तित्वाचा कोश, या कोशात कैद झालेला मनुष्यच केवळ या यक्ष प्रश्नाचा सामना करतो आहे असेही नाही. गुहेत राहणारा आदिमानव, कुरणांमध्ये शेळ्या मेंढ्या चारणारा मेंढपाळ, इजिप्तचा शेतकरी, रोमन योद्धा, व्हेनिसचा व्यापारी, मध्ययुगीन धर्मगुरू, जपानी सामुराई, आधुनिक पांढरपेशे कारकून, ब्लू कॉलर वर्कर्स हे सर्वजण प्रागऐतिहासिक, प्राचीन, अर्वाचीन आणि आधुनिक काळात या एका प्रश्नाने पछाडले गेलेले आहेत. इतक्या विविध जीवनपद्धती, इतक्या विविध संस्कृती आणि इतका महान अब्जावधी जनांचा जीवन प्रवाह,
पण साऱ्यांचा शोध एकच, प्रत्येकांचा प्रश्न एकच, कारण तो प्रश्न एकाच स्रोतातून निपजला आहे. त्याची उत्तरं विविध असतील. कुणी हा प्रश्न गुहेत प्राण्यांची चित्रे काढून आणि पक्षी प्राणी पूजा करून सोडवेल. कुणी मनुष्यबळी देऊन किंवा सैन्याच्या मोहिमा काढून किंवा ऐशारामात भोगविलासात मग्न राहून किंवा सर्वसंग परित्याग करून किंवा कामाच्या ओझ्याखाली स्वतःला गुदमरून घेऊन किंवा सर्जक कला निर्मिती करून किंवा परमेश्वराची भक्ती करून किंवा माणसावर प्रेम करून. अस्तित्वाच्या प्रश्नाच्या माणसाने केलेल्या उत्तरांचा पाढा म्हणजे मानवी इतिहासाचा आलेख. आणि ही उत्तरे अब्जावधींची असली तरी असंख्य नाहीत. उलट काही किरकोळ आणि वरवरचे फरक वगळले तर असे लक्षात येते की एखाद्या विशिष्ट काळात अस्तित्वाच्या प्रश्नांची त्या काळाने ठरवलेली उत्तरे फक्त एका हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच असू शकतात. असे का व्हावे? उत्तरे अनेक पण असंख्य नव्हे. त्यांच्यात आहे बराच सारखेपणा आणि त्यांची संख्या आहे त्या कालखंडाने मर्यादित केलेली. धर्माचा आणि तत्त्वज्ञानांचा इतिहास आपण पाहिला तर असेच लक्षात येते. समाजातील माणसाचा व्यक्ती म्हणून कितपत विकास होऊ शकतो त्या मर्यादेशी या विविध मार्गांची संख्या निगडीत आहे. मनुष्य संस्कृतीची तुलना माणसाच्या आयुष्याशी केली तर हे चटकन समजते. अगदी लहान बाळाची व्यक्ती म्हणून काहीच वाढ झालेली नसते. त्याला आपले आणि आईचे अस्तित्व एकरूप असल्याचे भासत असते. म्हणून आईजवळ असताना बाळाला एकलेपणाची भावना जाणवत नाही. जी थोडीफार जाणवते तिची पूर्ती आईच्या शारीरिक अस्तित्वाने तिच्या उबदार स्पर्शाने घडून येते. पण मूल वाढायला लागले की हळूहळू आईचे अस्तित्व त्याचे एकलेपण दूर करायला पुरेसे होत नाही आणि त्याला इतर मार्ग शोधावे लागतात. अगदी त्याच प्रकारे प्रागैतिहासिक म्हणजे मनुष्य जातीच्या बाल्यावस्थेत मनुष्य जातीला आपण निसर्गाचाच भाग असल्यासारखे वाटते. प्राणी, पक्षी आणि काळी आई हेच माणसाचे जग असते. कुलचिन्ह किंवा गणचिन्ह म्हणून त्याचा जो प्राणी असतो त्याची तो पूजा करतो, प्राण्यांचे मुखवटे घालतो. मनुष्य स्वतःला देखील एक प्राणीच समजत असतो. पण मनुष्यजात जसजशी बाल्यावस्थेतून बाहेर पडते तसतशी एकलेपणापासून पलायन करण्यासाठी नवे नवे मार्ग शोधायची गरज त्याला अधिकाधिक भेडसावू लागते. आणि अस्तित्वाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीचे काही मार्ग त्याला सापडतातही. आणि समजा हा प्रश्न ऑप्शनला टाकला तर, नाहीच सोडवला तर, अस्तित्वाचा प्रश्न, एकलेपणाचे काय करावे हा प्रश्न एखाद्या माणसाला सोडवता नाही आला तर तो वेड ओढावून घेतो. कारण वेड ही अशी अवस्था आहे की जिच्यात बाह्य जगाचे वेगळे अस्तित्व संपते आणि बाह्य जगच अस्तित्वात नाही तेव्हा एकटेपणाचा प्रश्नच उरत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर माणसासमोरचा हा मूलभूत प्रश्न त्याला सोडवता आला नाही तर तो वेडा होतो. अशी आणि या पुढच्या प्रश्नांची सर्व उत्तरं तुम्हाला जाणून घ्यायची जर इच्छा असेल तर हे पुस्तक वाचायला हवे. प्रेमसाधना, एरिक फ्रॉम, आर्ट ऑफ लिव्हिंग. भाषांतर प्राध्यापक शरद नावरे. धन्यवाद.